नमस्कार. जळगाव लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत. जळगाव लगतच्या नशिराबादमधून एक मन सुन्न करणारी घटना समोर आलीय. दारूच्या व्यसनातून आणि संशयावरून एका पतीनं आपल्याच पत्नीचा कोयत्यानं वार करून निर्घृण खून केलाय. पाहुयात हे कौटुंबिक हिंसाचाराचे भीषण रूप. नशिराबाद येथील भवानीनगर परिसरात चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीची भर दिवसा हत्या केल्यानं संपूर्ण तालुक्यात खळबळ उडालीये. मंदा विकास जाधव असे या दुर्दैवी मयत महिलेचं नाव असून आरोपी पती विकास जगन जाधव याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी विकास जाधव याला दारूचे प्रचंड व्यसन होते. तो नेहमी मद्याच्या नशेत पत्नी मंदा यांच्यावर संशय घेऊन त्यांना बेदम मारहाण करायचा. काल 22 जून रोजी हा वाद विकोपाला गेला आणि आरोपीनं गावातील खंडेराव मंदिराच्या ओट्यावरच मंदा यांच्या डोक्यात कोयत्यानं भीषण वार केले. या हल्ल्यानंतर मंदा जाधव या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी मंदा यांना जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी विशाल मोरे यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी नराधम पतीला काही तासातच अटक केलीये. जिल्ह्याच्या ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा जळगाव लाईव्ह न्यूज.